अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसानं अनेक भागात शेती पिकांचं नुकसान झालंय। श्रीगोंदा तालुक्यात संततधार पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रचंड प्रादुर्भाव झालाय। मोठ्या कष्टानं उभं केलेलं पीक डोळ्यासमोर नष्ट होत आहे। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। जोरदार बरसलेला परतीचा मान्सून आणि त्यानंतर वेळोवेळी झालेली अतिवृष्टी, ही अतिवृष्टी इतकी आहे की आतापर्यंतही काही भागामध्ये पाऊस पडतोय आणि याचा परिणाम या शेती पिकांवर झालेला पाहायला मिळतोय। मी अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील एका टोमॅटो पिकाच्या फडावर आहे। या ठिकाणी अतिवृष्टीमुळे झालेल्या या टोमॅटो पिकाचं नुकसान आपण पाहतोय। करपा रोग असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रोग या पिकांवर झालेले आहेत आणि टोमॅटोचं पीक ज्या ठिकाणी लगडलेलं पाहतोय त्याचं देखील नुकसान या अतिवृष्टीमुळे झालेलं पाहायला मिळतंय। साहेब, आपला टोमॅटोचा फड किती एकराचा आहे आणि याच्यावर आपला किती पैसा खर्च झालेला आहे? आपला 1 एकर आहे। त्याचा खर्च 60-70 हजार रुपये झाला आहे। कशा प्रकारे हा 60-70 हजार रुपयाचा खर्च लागतो 1 एकर टोमॅटोच्या फळासाठी? मंचिंग, रोप, लागवड, सुतुळी, तारा, बांबू, परत मजुरी। आम्हाला वाटलं होतं 3 ते 4 लाख रुपये होतील, पण ते नाही झालं, नुकसान झाले। ह्या परिसरामध्ये साधारण सगळ्या शेतकऱ्याची हीच परिस्थिती आहे का? काही ठिकाणीच आणि काही ठिकाणी नाहीये? नाही, सगळ्यांची जवळजवळ 100 एकर तांबट आहे। एवढ्या सगळ्यांची नुकसानच झालेली आहे। लैलेश बारगजे, झी 24 तास, अहिल्यानगर।